तर एका बोंडामध्ये 35 ते 40 सारखी निघते. त्याच्यात 99% 5 पाकळ्याचं बोंड. नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीचा मी शिरूर तालुका प्रतिनिधी ताहेर पठाण. मी आज जे आपल्याला सांगणार आहे, मार्केटमध्ये ज्या कॉटनच्या व्हरायट्या आहेत त्या भरपूर आहेत, पण बाकीच्या व्हरायट्यापेक्षा आमच्या ज्या कंपनीची धनलक्ष्मी सीड्स या कंपनीचं जे माधव 9 नंबर आहे, ही व्हरायटी काय घ्यायची आणि कशी आहे, याच्यात खासियत काय आहे. तर ही जी व्हरायटी आहे तर याच्यात मुख्य तर सर्वात जास्त फळफांदे आहेत आणि सर्वात जास्त बोंड जे आहेत एकदम दाट लागतात, त्याला घुंगरू पद्धतीने बोंड लागतात. तिसरं त्याचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यात 99% 5 पाकळ्याचं बोंड आहे आणि बागायती वाण आहे आणि कोरडवाहू या दोन्ही क्षेत्रामध्ये वाण चालतो. दुसरी गोष्ट असं आहे की याचा एकदम हा वाण एकदम सोपा आहे, एवढा सोपा आहे की एकदम अलगद बोंड निघून येतं. आणि त्याच्या मधले जे सरकीची बी असते आतमध्ये, तर एका बोंडामध्ये 35 ते 40 सारखी निघते, म्हणजेच एकदम टपूर बोंड होतं आणि त्यांनी वजन वाढतं. 9 ते 10 ग्रॅमचं आमचं एका बोंडाचं वजन आहे, तर यांनी शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो. आणि चौथी गोष्ट अशी आहे की हे जे माधव 9 नंबरची व्हरायटी आहे ती एवढ्या जबरदस्त क्वालिटीची आहे की आजपर्यंत जेवढ्याही शेतकऱ्यांना आम्ही दिलं, कोणत्याही शेतकऱ्याला धोका आतापर्यंत या कंपनीने किंवा या वाहनाचा झालेला नाही. तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांना हेच सांगतो मी, जून मध्ये सर्व शेतकऱ्यांनी धनलक्ष्मी सीड्स या कंपनीचं जे बियाणं आहे माधव 9 नंबर हे नक्की आणा. ही एवढी जबरदस्त व्हरायटी आहे की आपण नक्कीच ही लावल्याच्या नंतर आपल्या उत्पन्नात वाढ होईल. तर शेतकरी बांधवांनो, या वाहनाची जर तुम्हाला आणायचं असेल तर जवळील कृषी सेवा जे केंद्र आहेत आपल्या भागातील सर्व तालुक्यातील, तुम्ही नक्कीच तिथं व्हिजिट द्या आणि दुकानदाराला मागणी करा की माधव 9 नंबर ही व्हरायटी आम्हाला द्या आणि सर्व शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावा. धन्यवाद.